आजची पौर्णिमा तुमच्यासाठी साधी नाही. कदाचित अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या समस्यांशी झुंज देत आहात, त्यातून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ असू शकते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी ठेव, योग्य वेळी कृपा नक्की होते. आजच्या या पौर्णिमेला केलेली एक छोटी प्रार्थना, एक नामस्मरण आणि एक साधा नियम तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला पौर्णिमेचा एक अत्यंत महत्त्वाचा नियम सांगणार आहे, जो अनेक भक्त आजही श्रद्धेने पाळतात. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी पूजन या आपल्या परिवारामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला अत्यंत पवित्र असे मानले जाते. चंद्र पूर्ण तेजाने प्रकाशित झालेला असतो. मन शांत करण्यासाठी, ईश्वराची उपासना करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना श्रद्धा, नामस्मरण आणि सत्कर्म याचा मार्ग दाखवला आहे. तर पौर्णिमेला काय करावे? पहाटे लवकर उठून स्नान करा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. अगरबत्ती अर्पण करा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. त्यानंतर आपल्या कुटुंबासाठी, आरोग्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, स्वामींना मोठे नैवेद्य किंवा मोठे दान नको असते. त्यांना हवे असते ते फक्त शुद्ध मन आणि अढळ श्रद्धा. आता आपण पौर्णिमेला दानाचे महत्त्व बघूया. तर या दिवशी शक्य असेल तर गरजू व्यक्तीला दान करा, अन्नदान करा, एखाद्या पक्ष्याला धान्य टाका, गाईला चारा द्या. हे सर्व करताना मनात एकच भावना ठेवा, हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण आहे. पौर्णिमेसाठी विशेष एक नियम: आजच्या दिवशी शक्यतो कोणाचाही अपमान करू नका. राग, वाद आणि कटू शब्द टाळा, कारण शांत मनातच स्वामींची कृपा सहज उतरते. आता एक प्रेरणादायी प्रसंग मी तुमच्याशी शेअर करते. एक भक्त अनेक वर्ष आर्थिक अडचणीत होता. तो प्रत्येक पौर्णिमेला स्वामींच्या मंदिरात जाऊन फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, मला काही नको, माझ्यावर तुमची कृपा दृष्टी कायम ठेवा. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. त्याला काम मिळाले, घरातील संकटे कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनाला शांतता मिळाली. तो म्हणायचा, चमत्कार अचानक झाला नाही, श्रद्धा वाढत गेली आणि स्वामींची कृपा अनुभवायला मिळाली. तर महत्त्वाचा संदेश असा की पौर्णिमा म्हणजे फक्त चंद्र पाहण्याचा दिवस नाही, तर तो स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. मनातील राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर करून नवीन सकारात्मक सुरुवात करण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. आजची पवित्र गुरुपौर्णिमा स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी आहे. पौर्णिमेच्या चंद्रासारखे तुमचे जीवनही उजळून निघो. श्री समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. आज पौर्णिमा आहे. श्रद्धेने घेतलेले स्वामींचे नाव तुमच्या जीवनात नवी आशा आणि नवे तेज घेऊन येईल. पौर्णिमेच्या शुभ प्रकाशात स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करा. मनाला शांती आणि जीवनाला नवी दिशा मिळो, अशी प्रार्थना करा. तर मित्रांनो, लक्षात ठेवा,
पौर्णिमेचा चंद्र वर्षातून अनेकदा उगवतो, पण प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा आपल्या जीवनात नवी आशा घेऊन येते. प्रश्न एवढाच आहे की त्या आशेला आपण श्रद्धेची साथ देतो का? आज रात्री चंद्राकडे एकदा शांतपणे पहा, डोळे मिटा आणि मनापासून फक्त एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझा हात कधीही सोडू नका. ही प्रार्थना शब्दांची नाही, तर विश्वासाची आहे आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामींची कृपा उशिरा का होईना पण नक्की पोहोचते. कदाचित उद्याच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार नाही, पण आज केलेले नामस्मरण तुमच्या मनाला बळ देईल, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती, धैर्य देईल. हाच स्वामींचा खरा आशीर्वाद आहे. आता मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. आजच्या या पवित्र पौर्णिमेला तुम्ही स्वामींचे नामस्मरण करणार आहात का? जर तुमचे उत्तर होय असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदाच एक शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही कमेंट हजारो भक्तांसाठी प्रेरणा ठरू शकते. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनणे हेही एक मोठे पुण्य आहे. अशाच श्रद्धा आणि भक्ती आणि प्रेरणेने भरलेल्या व्हिडिओसाठी स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वामीवर विश्वास ठेवा, नामस्मरण करत राहा आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा मंत्र. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.